तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे, फॅमिली ब्लॉग असणार आहे. आज आहे 4 जुलै. 4 जुलै हा माझा वाढदिवसाचा दिवस आहे. तर आज आपण तो साजरा करणार आहोत, पण तो घरीच साजरा करू. आता मी तुम्हाला ना माझं घर पण दाखवतो. ॲक्च्युली माझं जे ॲक्च्युअल घर आहे ते भांडुपला आहे, पण आता ते रिडेव्हलपमेंटला वगैरे जाणार आहे आणि भांडुपला भरपूर वर्ष राहिलो. मला एक जरा चेंज पाहिजे होता, त्यामुळे आम्ही शिफ्ट झालो बदलापूरला. तर तुम्ही बोलाल, "अरे, भांडूपवरून एवढा बदलापूरला का आलास?" तर ॲक्च्युली लांब नाही आहे. माझ्यासाठी जे माझं वर्किंग आहे त्यानुसार हे जवळ आहे, कारण मी इथून कोकणात अपडाऊन करत असतो नेहमी. तर बदलापूरवरून कर्जत, माथेरान आणि खोपोली मार्गे मला कोकण जवळ पडतं. हो, बट ऑब्व्हियसली जर मुंबई अपडाऊन रोज करायची असेल, तुमचा जॉब तिथे असेल, तर बदलापूर सध्या तरी प्रॅक्टिकल नाही आहे, कारण प्रचंड अशी गर्दी वगैरे असते ट्रेनला. तर मी तुम्हाला दाखवतो. आम्ही आता सध्या रेंटेड रूममध्ये आहोत. प्लॅनिंग नाही आहे सध्या विकत वगैरे घ्यायचं आहे ते, पण सध्या रेंटेड रूमवर आहोत. तर तो रूम आम्ही कशाप्रकारे बनवला आहे किंवा त्याला सजवला आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळे राधिका आणि अर्णवी हे गेल्या 1 हफ्त्यापासून काही ना काही प्लॅन्स करत आहेत. तर मला माहीत आहे त्यांनी काही सरप्राईजेस प्लॅन केले असतील. आता सकाळी त्यांनी मला मस्त असं ब्रेकफास्टमध्ये पुलाव आणि त्याच्याबरोबर एक गिफ्ट आणून दिलं, सरप्राईज गिफ्ट, आणि ते गेस करायला सांगितलं. आणि असे भरपूर गिफ्ट्स आज दिवसभर येणार आहेत. ते मला फक्त गेस करायचे आणि ते आपण संध्याकाळी केक कटिंगच्या वेळी ओपन करूया आणि मग माहीत पडेल माझे गेस किती राईट होते आणि रॉंग होते. तर असं काहीतरी त्यांनी प्लॅन केलं. तर आता मी तुम्हाला पहिलं घर दाखवतो आणि त्याच्यानंतर जो व्ह्यू आहे इथून तो पण जबरदस्त असतो. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये तर समोर पूर्ण धुकं वगैरे दिसते. मी तुम्हाला आता घर दाखवतो पहिलं. तर हे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण लिव्हिंग रूम आहे. इथे पप्पांचा फोटो ठेवला आहे. आता रिसेंटलीच तुम्हाला माहीत असेल पप्पांचं निधन झालं माझं ब्रेन हॅमरेजमुळे. तर पप्पांची आठवण आमच्यासमोरच असते नेहमी. तर हे बघा, अशा प्रकारे हा लिव्हिंग रूम सजवलेला आहे. शू रॅकचा एक कॅबिनेट आहे हा. इथे आपला कूलर ठेवला आहे. हा एक लॅम्प घेतलेला आम्ही विकत, बदलापूरवरूनच घेतलेला. एक चांगली डील भेटली तर त्याच्यामध्ये हा लॅम्प विकत घेतला आणि अशा प्रकारे राधिकाने सजवला आहे. हा एक शेट्टी घेतला आहे, दिवाण ज्याला म्हणतात तो. हा मी भांडूपवरून घेऊन आलो. एक चांगली डील मिळाली मला, खूप स्वस्तामध्ये मिळाला मला हा दिवाण. तर हा तिथून घेऊन आलो. आणि हे एअर सोफा आहे हा, त्याला हे पाय ठेवायचं वगैरे. आणि इथे आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत. आता कसं आहे, रेंटेड रूममध्ये तुम्ही ड्रिल वगैरे नाही करू शकत, तर ते चिटकवायचे असतात ना स्टिकर्स, त्याच्यावर हे सगळे फोटो लावलेले आहेत. बघा, हा जो फोटो आहे अर्णवीचा, हा मी ती एकदम लहान होती म्हणजे न्यू बॉर्न तेव्हा तिचे फुटप्रिंट्स घेतलेले आणि हा मी स्वतः बनवलेला हा पूर्ण फोटो, आणि त्याच्यावर तिच्या पायांचे प्रिंट घेतलेले आहेत. बाकी कर्टन्स वगैरे राधिकाची चॉईस आहे. इथे कर्टन्स लावलेत. इथे अर्णवी जस्ट आंघोळ करून बाहेर आले आणि इथे जरा पसारा दिसेल तुम्हाला, कारण कपडे वगैरे सुकत घातलेत. आता इथे आहेत आपले 2 पेट्स. हे बघा, हा खूप मोठा आला आहे. एवढे कॉईनच्या साईजचे होते तेव्हा ह्यांना आणलेलं. त्याच्यानंतर इथे मस्त असा एक स्टँड घेतला त्या दिवशी प्लॅन्टसाठी. राधिकाला प्लॅन्टेशनचा खूप शौक आहे आणि इथे असं सुंदर डेकोरेशन केलं आहे. हे बघा, बघा समोर आहे की नाही एकदम भन्नाट. इथे वॉशिंग मशीन आहे आपली. बॅल्कनी एक आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला एक आपला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. हे हॅलो. इथे आपलं देवघर आहे. हे सगळे एफर्ट्स राधिकाचे आहेत. सुंदरपैकी सजवलं आहे. फ्रीज वगैरे आपलं जुनंच होतं ते आणलं आहे आणि अशा प्रकारे हा किचन सेट केलं आहे पूर्ण. आता ह्याला रॅक्स वगैरे नव्हते, त्याच्यामुळे हे कर्टन राधिकाने मागवलेले मिशोवरून. तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी देईल. आणि अशा प्रकारे पूर्ण सेटअप हा पूर्ण राधिकाचं डिपार्टमेंट आहे. आणि इथून पण समोर तुम्हाला विंडो छानपैकी. इकडे सगळं भांड्यांचा रॅक वगैरे केलेला आहे. किचन मोठं आहे, स्पेशियस किचन आहे, खूप मोठा किचन आहे. आणि फायनली आपला बेडरूम, म्हणजे हा सिंगल बेडरूमवालाच फ्लॅट घेतला आहे आपण आणि बेडरूमचा असा सेटअप केला आहे पूर्ण. इथे हे पूर्ण बाबूचं कंपार्टमेंट आहे अर्णवीचं. हे पण अर्णवीचंच कंपार्टमेंट आहे. ह्याच्यात टॉईस वगैरे आहेत. हा टेडी मी राधिकाला गिफ्ट केलेला जेव्हा ती प्रेग्नंट होती. हा आपला मिरर, ड्रेसिंग मिरर. हा बेड पण आपला जुनाच आहे आणि
हे आपली कपाटं पण जुनीच आहेत. अशा प्रकारे सगळं इथे सेटअप केलं. इथे पण आमचे फोटो आहेत. आणि हा बघा, इथून व्ह्यू बघा. त्या साईडला तर पूर्ण जंगल आहे आणि समोर रेल्वे ट्रॅक पण आहे. तर बऱ्याचशा ट्रेन्स इथून बघायला मिळतात मला. आणि त्या साईडला समोर एक डोंगर आहे, तो आता दिसत नाही आहे. त्या डोंगरावरती ना एक मंदिर आहे. काल तो डोंगर एवढा सुंदर दिसत होता, म्हणजे पूर्ण धुकं पसरलेलं आणि त्याचं शिखर फक्त असं मध्ये दिसत होतं त्या धुक्याच्या मधून. तर राधिकाने आज भरपूर काही सरप्राईजेस प्लॅन केलेत. सकाळी मला एक दिला, आता आता हे दुसरं आहे. हे तासाने मला सरप्राईजेस मिळणार आहेत. हे बघा, विथ लव. हू एम आय स्टे कनेक्टेड, आय स्टे टुगेदर, वेटिंग फॉर यू ऑलवेज. तर आता मला एक गेस करायचं आहे काय असेल ह्याच्यामध्ये. मी आता गेस करतोय. ह्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आता ते इव्हनिंगला आपण बघूया मी किती गेस केलेत. ह्याच्या पहिल्याचं पण एक आहे, मी तुम्हाला ते पण दाखवतो. आणि हो, हा बाबूचा ॲस्ट्रॉनॉट, हा मंजितने गिफ्ट केला आहे अर्णवीसाठी. आणि त्याच्या बाजूला फॅन दाखवायचा विसरलो. हा स्कूलला जाताना हा फॅन घेऊन जायची ती बसमध्ये, कारण तिला गरम व्हायचं. आणि ही लाईट गेलेली आहे. इथे बदलापूरला हेच आहे, इकडे लाईट सारखी जाते. तर आता हे एक गिफ्ट आहे आणि दुसरं इथे आहे. हे बघा, तर अंधार झालं. हे सकाळी मला दिलेलं, हे सकाळी दिलेलं. तर ह्याच्यामध्ये मी गेस केले पेन आहेत म्हणून. तर आता 2 गिफ्ट मला आलेले आहेत. आता बघूया दिवसभर किती येत आहेत ते, पण काय प्लॅन होतो आहे. त्याच्यानंतर संध्याकाळचं सेलिब्रेशन वगैरे आपण सगळं कवर करणार आहोत या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता ह्या दोघींच्या आतमध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे. मला एंट्री देत नाही आहेत आतमध्ये. हे बघा, बेडरूममध्ये यांचं काहीतरी चालू आहे. आणि आता वेळ झालेली आहे ऑस्करला घेऊन जायची. त्याचं झालं आहे आता सुसूचा टाईम, पण बाहेर पाऊस चालू आहे अजून. आताच पाऊस सुरू झाला आहे परत. चला घेऊन जातो यार आम्ही. चलो ऑस्कर, चलो कम. नशिबाच पावसात फिरतोय, नाही तर पावसात बाहेर निघत नाही हा. चला करा लवकर. तर राधिका आणि अर्णवी मार्केटमध्ये गेलेले. त्यांनी ही कॅप आणली माझ्यासाठी आणि क्रॉक्स आणलेत मगाशी. कुठे आहेत क्रॉक्स माझे? हे क्रॉक्स आणलेत म्हणजे एक गिफ्ट मिळतात मला. आहे बघा, पण हा एक साईज थोडा मोठा आहे, हा रिप्लेस करून आणेल. पण छान आहे डिझाईन, आवडली आपल्याला. अजून पण भरपूर सरप्राइजेस बाकी आहेत, सो स्टे ट्यून्ड. आणि मित्रांनो, फायनली इट्स सरप्राईज टाईम. आता आतमध्ये काय काय केलं आहे ते मला बघायचं आहे. खरंच राधिका आणि अर्णवीने भरपूर मेहनत घेतली माझा हा बड्डे एक चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करायला. तर आयुष्यामध्ये तुमच्यावर प्रेम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना, त्यांना नेहमी सांभाळून ठेवा. हॅपी बर्थडे. थँक यू. 1 सेकंड. पूरा अंधेरा है. अरे वाह, थँक यू. वाव, कसलं भारी बनवलं एकदम फुल.
फुल सरप्राईज. नाईस. क्या बात आहे. हॅपी बर्थडे. आणि गिफ्ट बघा, एवढे गिफ्ट पेंडिंग आहेत अजून. आणि हा केक मस्त पैकी, खूप भारी. लव यू. लव यू सोतो. हा, ये भी आ गया. अशा प्रकारचा सेटअप आहे. हा सेटअप बीचवर असता तर काय धम्माल आली असती ना. पण आता नेमकं पावसाळा सुरू आहे. तर चला, आता वेळ आहे मला एक एक करून हे सगळे गिफ्ट गेस करायचे. आणि मित्रांनो, मी आता आलेलो आहे टेंटमध्ये. म्हणजे माझा आजचा बड्डेचा टेंट आहे, एकदम भारीवाला. हे बघा. दिस इज द क्रिएशन. आणि हे आहेत क्रिएटर्स, माझे प्रिय क्रिएटर्स. तर मित्रांनो, आता इट्स टाइम टू गेस. म्हणजे आता सगळे जे गिफ्ट्स आहेत ते मला गेस करायचे आहेत. तर काय काय गिफ्ट आहेत बघा. वाव वाव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर मी सकाळी जे मला गिफ्ट दिलेलं ते फर्स्ट हे होतं. तर हे मी गेस केलेलं, फ्रॉम हेवन विथ लॉट्स ऑफ लव अँड ब्लेसिंग. तर हा मी गेस केलेला की ह्याच्यामध्ये पेन असेल. ओके, हे घे. त्याच्यानंतर हे सेकंड गेस केलेलं मी, आय स्टे कनेक्टेड, आय स्टे टुगेदर, वेटिंग फॉर यू ऑलवेज. तर हा मी गेस केला की ह्याच्यात गणपती बाप्पाची मूर्ती असेल. ओके, आता हे जरा इझी केलं आहे माझ्यासाठी ह्यांनी. विथ अरोमा, यू विल लव टू हॅव मी ईच डे, आय स्मेल ऑसम. तर 101% हा परफ्यूमच आहे. आता हे एक छोटंसं आहे, विथ होप, आय रिमूव्ह बॅड लक, कीप मी क्लोज, गेस हू एम आय. हे पण देवाचंच काहीतरी असेल, ब्रेसलेट वगैरे. बघूया. ब्रेसलेट क्या लड़के लोग को देंगे. विथ गुड होप अँड मेंटल पीस, गेस. ट्रस्ट मी, आय चेंज द वाइब, आय एम प्लेएबल, ऑडिबल, आय मेक पीपल गो क्रेझी, सिंग अलॉंग, बी हॅपी. हा एक तर स्पीकर असेल किंवा याच्यामध्ये हेडफोन असतील. आता मोठे मोठे बॉक्स सुरू झालेत. विथ स्ट्रेंथ टू ग्रो हाय, आय लुक स्मॉल बट आय रीच हाय, लिफ्ट युअर सेल्फ टू फ्लाय हाय, आय लुक स्मॉल बट आय हाय. म्हणजे काय असेल हे? नाही, हे गेस नाही करता येत मला. ठीक आहे, हे मला नाही गेस करता आलं. विथ केअर, ॲक्च्युली यू मस्ट हॅव मी, ट्रस्ट मी, आय हॅव द ॲबिलिटी टू हील यू. हे पण हेवी वाटतंय. हे पण देवाचं असू शकतं. ऑल द वे फ्रॉम दी फरी वर्ल्ड, just like me, happy birthday daddy, thanks for adopting me, this will remind you of me, cute funny baby. तर ह्याच्यामध्ये काहीतरी डॉल किंवा काहीतरी असणार आहे. This gift is from Oscar. हो, ऑस्कर कडून आहे हा. क्या बात आहे. विथ लव फॉर युअर हेल्थ, कॅरी मी एव्हरीवेअर यू गो, आय हेल्प यू हेल, आय हेल्प यू हायड्रेट. अच्छा, मग याच्यामध्ये असणार आहे वॉटर बॉटल किंवा मग सिपर. लेट्स सी. आता हे सगळे मी गेस केलेले आहेत. आता इट्स टाइम टू ओपन ऑल दिस. बघूया कशामध्ये काय काय निघतं आणि किती माझे गेस राईट असणार आहेत ते. तर चला, आता पहिलं गिफ्ट आपण अनबॉक्स करूया. हे राधिका आणि पप्पांच्या, म्हणजे माझ्या वडिलांच्या
बिहाफवर मला हे दिलेलं आहे. लेट्स सी काय आहे याच्यात. तर मी गेस केलेलं ह्याच्यामध्ये असणार आहेत पेन. लेट्स सी काय आहे याच्यामध्ये. येस. एक तर मी जिंकलेलो आहे. पेन का ब्युटिफुल पेन. क्या काय आहे. ये पापा का पेन था. अच्छा सेम पेन हां निकला. हां. अरे राधिकाने सेम पेन आणलाय. हा पेन सेम पप्पांकडे असायचा, तोच पेन राधिकाने आणलाय आणि हा ह्याच्यामध्ये होता. वाव, थँक्यू पप्पा. पापा को थँक्यू पप्पा. हां, पप्पा नेहमी खिशामध्ये असे पेन ठेवायचे. चला आता बघूया आपण दुसरं गिफ्ट. आता ह्याच्यामध्ये मी गणपती गेस केलेला. लेट्स सी काय याच्यात. अच्छा पेन आहे. ओहो, ह्याच्यामध्ये माझं गेस रॉंग झालं आहे. हे आहे की चेन आणि काही वेगळ्या पद्धतीचेच आहेत. तर आता जे आपल्याला भेटलेलं आहे असं क्यूटचं किचन आहे आणि हे बघा ये हा मॅग्नेटसारखा आहे आणि जे हार्ट आहेत ते जॉईंट होतात. खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे एक जर घराची चावी माझ्याकडे असेल तर दुसरी राधिकाकडे असेल आणि आम्ही दोन्ही असे वेगवेगळे ते वापरू शकतो. ब्युटिफुल. आता हा तिसरा आहे. ह्याच्यात काय गेस केलेलं मी. सिंग अलॉंग बी हॅपी. याच्यामध्ये मी गेस केलेत हेडफोन्स असतील म्हणून. बघूया. ओके, तर मी गेस केलेलं स्पीकर असेल किंवा हेडफोन असेल, तर हा पण माझा गेस राईट झालेला आहे. नाईस. कॅरोके स्पीकर. हो हो, म्हणजे आज गाणं गायला लागणार आहे. हा बघा. आणि ह्याचा माईक. नाईस. तर ब्लूटूथ स्पीकर आणि माईक भेटलेलं आहे. म्हणजे आता जिकडे पण आउटिंगला आम्ही जाऊ तिथे गाणी वगैरे गाऊ शकतो मी आणि ते मला भरपूर आवडतं. आता पुढचं गिफ्ट. तर हे काय आहे. हे मी गेस केलेलं. आय मस्ट हॅव मी, यू मस्ट हॅव मी, ट्रस्ट मी, आय हॅव द ॲबिलिटी टू हील यू. हे मी गेस केलेलं काहीतरी देवाचंच असेल याच्यामध्ये. बघूया. अच्छा, आता हे पण सरप्राईज आहे वाटतं. ओके, सो माझ्यासाठी एक परमनंट बियर आलेली आहे इथे. वाव, हे बघा. ते बाबूला आवडलेलं अर्णवीला. सो आता रोज मी एक बियर पिऊ शकतो. नाईस. आता ह्याच्यामध्ये मी गेस केलेलं कीप मी क्लोज, गेस हू एम आय. ह्याच्यामध्ये पण मी देवाचंच काहीतरी गेस केलेलं. ओके, सो आय वॉज रॉंग. याच्यामध्ये आहे ब्युटिफुल अशी विंड चेन. वा, अरे वा. खूप सुंदर आहे. मस्त एकदम. हे बघा, पूर्ण बटरफ्लायज वगैरे आहेत आणि एकदम सुंदर आहे. कलर पण एवढं छान आहे ना की डोळ्यांना आकर्षित करतं आणि त्याच्यामध्ये हे इव्हिल आईज पण आहेत. सुंदर. खूप आवडलं मला हे गिफ्ट.
ह्याच्यातच ठेव. इधर लगाएंगे. आता पुढचं ते मी काय गेस केलेलं, टॉय. मी याच्यामध्ये सॉफ्ट टॉय गेस केलेला. तुम्हाला पण आवडेल, एवढा प्रिटी आहे. अरे अडकला हा, बाहेरच येत नाहीये. हा बघा हा बघा हा बघा, दिसतंय की? हो वाव, क्यूट एकदम. वाव वाव, ऑस्कर. ऑस्करसाठी कॉम्पिटिशन आलेलं आहे घरात. खूप प्रिटी आहे, खूप प्रिटी आहे. हा, त्याचे डोळे पण एकदम रिअल वाटत आहेत ना बघायला. नाईस. आता ह्याच्यामध्ये मी गेस केलेलं परफ्यूम असेल. माझा गेस राईट होता, ह्याच्यामध्ये परफ्यूम आहे. नाईस, एकदम भारी स्मेल आहे. स्ट्रॉंग पण आहे तेवढाच. आणि ही कॅप फेवरेट माझी, तर आता घालतो ती मी. म्हणजे माझा ॲक्च्युअल लुक परत आलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आहे आय फ्लाय आहे, तर हे मी गेस करू शकलो नव्हतो, तर बघूया काय आहे ह्याच्यामध्ये. लुक स्मॉल बट कार के लिए. ओके. हे बघा, अच्छा ते सोलार आहे. ते सोलार आहे, कारच्या डॅशबोर्डवर लावायचं, ज्याचे विंग्स असे वर खाली होत राहतात. छान आहे. पण हे कारसाठी आहे. आणि हे होतं कॅरी मी एव्हरीवेअर, जसं मी गेस केलेलं बॉटल किंवा सिपर असेल. साइज है, वाइज लगाने का. नाही, हे बघा, पेंच. त्याला डोळे वगैरे पण आहेत सगळे. And my guess was right. Zipper, black color, beautiful, nice, straw वगैरे खूप छान, मस्त. तर अशा प्रकारे एवढे सगळे गिफ्ट दिलेत मला राधिका आणि अर्णवीनी. थँक्यू सो मच. थँक्यू, लव यू. थँक्यू 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 सो मच. आणि माझा बर्थडे खूप स्पेशल केला. अजून जाऊ नका, केक कटिंग बाकी आहे. केक कटिंग झाल्यानंतर आपण हा व्हिडिओ समाप्त करू. आणि फायनली आपला स्पीकर यूज करायचा वेळ आलाय. चांगला आहे, व्हॉइस क्वालिटी पण छान आहे. तर चला सुरुवात करूया. हे गाणं माझ्यासाठी. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे टू डिअर सुवंदन. आणि थँक्यू सो मच स्वीटू राधिका फॉर दिस ब्युटिफुल बर्थडे. खूप छान वाढदिवस साजरा झाला. आणि आता वेळ आहे केक कटिंगची. तर केक कटिंगसाठी आता माझी आई पण येईल आणि आपण छानपैकी सेलिब्रेशन करू. बाबाचे वाह खड़ा है. खड़ा होता. Happy birthday to you. Happy
Happy birthday to you. Happy birthday dear Sundan. Happy birthday to you. क्यों? क्या गरम हो रहा है? अरे कब से बंद कर दिया रखा है? अजय? अजय? अजय लगा? हाँ खाओ फिर। चलिए बोल के अभी खाओ। बर्थडे है यावेळी पप्पांना खूप मिस केलं बर्थडेला मी. तर मित्रांनो काल मस्त असा बड्डे सेलिब्रेट झाला आणि बड्डे एंड होता म्हणजे केक कटिंग नंतर आम्ही सगळे भावूक झालो पप्पांना घेऊन. आईच्या डोळ्यामध्ये पण अश्रू आले, आमच्या पण आले आणि त्याच्यानंतर मी रेकॉर्डिंग स्टॉप केलेली ॲक्च्युली. तर ह्यावेळीचा जो बड्डे होता तो राधिकाने अजून स्पेशल केला, राधिका आणि अर्णवी. बट ऑब्वियस दोघं खूप धावपळ करत होते, कोणकोणत्या दुकानात गेलेत, कुठून काय काय अरेंज केलं आणि भरपूर असे गिफ्ट्स मला घेऊन आलेत आणि छान छान वस्तू आणल्यात ओव्हरऑल. तर पूर्ण मी कवर केलं, होम टूर दाखवला तुम्हाला, माझा जो घर आहे म्हणजे जिकडे आम्ही रेंटेड आहोत आता, त्याचबरोबर इथला व्ह्यू दाखवलेत. त्याच्यानंतर आमच्या बड्डे सेलिब्रेशनचा जो पूर्ण दिवसभराचा सरप्राईजचा प्रोग्राम होता तो दाखवला आणि शेवटी आपण सेलिब्रेशन केलं केक कटिंग आणि त्याच्यामध्ये काही सॅड मोमेंट्स पण होते. तर अशा प्रकारचा हा पूर्ण ब्लॉग झाला आहे आणि ह्या ब्लॉगसाठी ऑल क्रेडिट गोज टू राधिका आणि अर्णवी. तर तुमच्या पण घरी काही अशा सरप्राईज तुम्हाला मिळाले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला चहा राहिलेला बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता घेतो मी तुमचा निरोप, भेटू कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.